सकाळी बसचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्यात काही डेथ झालेले आहे आणि काही जखमी. या संदर्भात आपल्याकडे काही कोणी उपचार वगैरे केला आहे? आज सकाळी चोपड्याजवळ झालेल्या अपघातामध्ये 3 जण मृतावस्थेत आणि चोपडा जिल्हा रुग्णालय चोपडा इथं मृतावस्थेत आणण्यात आलेले आहेत आणि एक गंभीर जखमी स्वरूपात आणला गेला. जखमी आमच्याकडे उपचार घेत आहे. तसं जे 3 मृतावस्थेत आणलेले आहेत त्यांच्यावर पुढील तपासणीची कार्यवाही चालू आहे. जखमीची परिस्थिती काय आहे डॉक्टर? जखमी सध्या तरी परिस्थिती स्थिर आहे. आमच्याकडे पुढील उपचार चालू आहे, पुढील तपासणी. ॲक्सिडेंटचं काही कारण काही सांगण्यात आलं आहे? ॲक्सिडेंट हा वाहनाचा ॲक्सिडेंट झाला एवढी माहिती मिळाली. साहेब, चोपडा धुळे रस्त्यावर आज अपघात झालेला आहे. यामध्ये काही मृत्यू झालेले आहे. या संदर्भात सविस्तर. आज सकाळी साधारण 5:30 ते 6 वाजताच्या दरम्यान मजरे पोळफाटा चोपडा ते धरणगाव रस्त्यावर एक भीषण अपघात झालेला आहे. चोपडा ते नाशिक जाणारी एक शिवनेरी बस आणि चोपड्याकडे एक येणारी मारुती रीट या गाडीचा अपघात झालेला आहे. मारुती रीट्स गाडीमध्ये एकूण 4 लोक प्रवास करत होते, ड्रायव्हर आणि इतर 3. तर या अपघातामध्ये मारुती गाडीतील 3 लोक मयत झालेले आहेत आणि त्या गाडीचा जो ड्रायव्हर आहे तो जखमी आहे, गंभीर जखमी आहे. तो सध्या उपचार घेत आहे. अजून तो अनकॉन्शियस आहे. दोन्ही वाहनाचं नुकसान झालेलं आहे. मारुती जी गाडी आहे रीट्स गाडी ती तर जवळपास सगळी अशी चकाचूर झालेली आहे. बसचंही अपघातात नुकसान झालेलं आहे. मयताचे जे नातेवाईक आहेत चेतन वाणी त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे. त्यांच्या तक्रारीवरून बस चालक किशोर मोरे याच्यावर प्राथमिक आम्ही FIR दाखल केलेला आहे. त्याचा तपास चालू आहे. त्याच्यामध्ये नक्की काय झालं, चूक कोणाची होती काय याच्याबद्दल आम्ही तपासाअंती योग्य तो त्याच्यामध्ये कारवाई होईल. सध्या हे जे मयत आहेत त्यांचं पोस्टमार्टम चोपडा रुग्णालयात सुरू आहे आणि जो जखमी आहे त्याच्यावर पण उपचार इथं स्थानिक हॉस्पिटलमध्ये सुरू आहे. साहेब, हे जे मयत हे कुठं जात होते? हे जे आहेत हे नाशिकचे राहणारे आहेत. मनुदेवीला दर्शनाला जात होते अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे.